नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी रेसिपी बनवणार आहे मटण करी. तर खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये झटपट मटण करी रस्सेदार अशी कशी बनवावी ते याच्यामध्ये मी आज तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स देखील शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर सर्वात प्रथम मी इथे घेतलेलं आहे मटण. लगभग पाव किलो मटण मी इथे घेतलेलं आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला मटण धुवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये छोटे थोडे केस असतात, तर ते व्यवस्थित असे सेपरेट करून व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे 2 ते 3 राऊंडमध्ये. तर मटण इथे स्वच्छ पाण्याने आपण धुवून व्यवस्थित वेगळं केलेलं आहे. कुकर घेतलेला आहे. झटपट होण्यासाठी आपल्याला ही टिप्स यूज करायची आहे. कुकरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल ॲड करून मटण ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ, लगभग अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चम्मच जे आहे हळदी पावडर ॲड करून आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सोबतच लीड लावायची आहे आणि लगभग 7 ते 8 शिट्ट्यामध्ये आपल्याला मटण जे आहे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मटण शिजवून घ्यायचं आहे. तर आपण आता इथे मसाल्याची तयारी करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की यामध्ये मी छोट्या मोठ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते. तर याने जी रेसिपी आहे तुमची परफेक्ट होणार आहे. चला, तर आपण आता फ्लेम बंद केलेला आहे. मटण व्यवस्थित शिजून झालेलं आहे. तर मसाल्याची आपण तयारी करू. लगभग इथे मीडियम साईजचे 2 मी मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे. सोबतच अर्धा खोबरं जे आहे, ओलं खोबरं आपल्याला यूज करायचं आहे. 2 मीडियम साईजचे टमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, तेजपत्ता, तसेच खडे मसाले, राई, जिरा आणि लवंग, तसेच काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा, एकच वेलचीचा तुकडा आपण ॲड करणार आहोत. इथे मी कढईमध्ये जे आहे तेल घेतलेलं आहे. लगभग 2 ते 3 टेबलस्पून तेल आपलं थोडंसं तापलं की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चॉप केलेले मीडियम साईजचे 2 जे आहेत कांदे. व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला कांदे परतून घ्यायचे आहेत. मसाले भाजताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला जे आहेत आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असलेला मीडियम ते हाय फ्लेमवरती आपल्याला जे आहेत कांदे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कांद्याचा वापर जास्त केल्यामुळे काय होतं की कुठलीही ग्रेव्ही आपण बनवतो तर त्या ग्रेव्हीमध्ये जे आहे थिकनेस येतो आणि चविष्ट अशी जी आहे ग्रेव्ही बनते. तर यासाठी मी कांद्याचा वापर जे आहे 2 मीडियम साईजचे जे आहे कांदे यूज केलेले आहेत. सोबतच मी इथे 2 मीडियम साईजच्या ज्या आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या टाकल्यात. त्याचनंतर मी इथे ॲड केलेलं आहे अद्रक आणि लसूण. जास्त क्वांटिटीमध्ये आपण याला घेऊया, कारण की याचा देखील खूपच उत्तम प्रकारे स्वाद येतो. तर खडे मसाले सोबतच मी ॲड केलेले आहेत. व्यवस्थित असं आपल्याला मीडियम ते हाय फ्लेमवरती मसाले भाजून घ्यायचे आहेत. या प्रकारे थोडासा गोल्डन आणि ब्राऊन कलर जो आहे मसाल्याचा झालेला आहे. परफेक्टली असे मसाले आपल्याला थोडेसे परतून घेतलेले आहेत. आता याचबरोबर आपल्याला शेवटीला ॲड करायचं आहे टोमॅटो. बारीक मीडियम साईजचे जे आहेत 2 मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेले. जर छोटे असतील तर 2 ते 3 आपण घेऊ शकतो. जसं तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही टमाटे आणि इन्ग्रेडियंट्स अदर घेऊ शकता. मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत. फ्लेम आपल्याला बंद करायचं आहे. थोडंसं थंड झालं की 2 ते 3 मिनटानंतर आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आहे. व्यवस्थित असं स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये मी लगभग 2 ते 3 मोठे टेबलस्पून जे आहे तेल ॲड केलेलं आहे. कुठलीही चिकनची किंवा मटनची भाजी असते तेव्हा यामध्ये तेलचा वापर जास्त केला जातो. सोबतच तेजपत्ता जो आहे 1 मीडियम साईजचा तेजपत्ता मी ते ॲड केलेला आहे. याचा देखील सुगंध खूपच छान येतो. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे गॅस चालू करायचा आहे. सोबतच पेस्ट बनवली होती ती मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर आपल्याला ॲड केलेली पेस्ट जी आहे व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे चमच्याच्या सहाय्याने. लगभग आपण मसाला वाटताना थोडं पाणी ॲड केलं होतं, म्हणून यातला जो आहे मसाल्यातला ओलावा निघून जाण्यासाठी आपल्याला लगभग 5 मिनटं व्यवस्थित असा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तेल आणि मसाला वेगळा होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे 2 मीडियम साईजचे चम्मच जे आहेत कांदा लसूण मसाला आपण ॲड केलेला आहे. सुहानाचा जो रेडीमेड मसाला मिळतो किंवा घाटी मसाला किंवा कोल्हापुरी मसाला असेल तरी चालेल. खूपच स्वाद येणार आहे या मसाल्यामुळे. तर आता आपण बारीक जे ओलं खोबरं जे आहे किसून व्यवस्थित असं पेस्ट बनवली होती ते देखील याच्यामध्ये ॲड करणार आहोत. थोडंसं पाणी मिक्स करून जे आहे आपण इथे कोकोनटची पेस्ट बनवली होती ती ॲड करणार आहोत. तर या प्रकारे केशरी कलरचा जो आहे आपला मसाला जो आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर थोडासा मला मसाल्याची क्वांटिटी कमी वाटत होती, तर मी इथे थोडासा जो आहे मसाला परत ॲड केलेला आहे. तुम्ही जसं तिखट खात असाल त्याप्रमाणे मसाला यूज करू शकता.
तर व्यवस्थित असं 5 ते 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित लो ते मीडियम फ्लेमवरती मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. शेवटीला आपल्याला मीठ टाकायचं आहे. ध्यान ठेवायचं आहे की मीठ आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं नाही आहे, कारण की मटण शिजवताना आपण ऑलरेडी 1 चमचा जो आहे मीठ टाकलेलं होतं. थोडंसं वरतून मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. एव्हरेस्टचा गरम मसाला मिळतो, तो 1 चमचा मी इथे ॲड केलेला आहे. अर्धा चम्मच ॲड केला तरी चालेल. ग्रेव्ही आपली परफेक्टली तयार झालेली आहे. तेलापासून वेगळी झालेली आहे. तर ग्रेव्ही आपली परफेक्टली तयार झालेली आहे. साईडलाच मी जे कुकरचं भांडं होतं त्यामध्ये जे मटण आपलं शिजवून तयार झालेलं आहे ते याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत. जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईल थ्रू कळतील, तर असेच सपोर्ट मला असू द्या. तर या प्रकारे आपली खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर बघा, आता आपण याच्यामध्ये एक एक करून मटनचे पीस जे आहेत ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित आपण चमच्याने हे फिरवून घेणार आहोत. तर असं परतून घेणार आहोत, जेणेकरून मटण मसाला हा व्यवस्थित आपला बनवून तयार होईल. तर मटण मसाला आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. तर आता आपण सेम जे पातेलं आपण मटण शिजवलं होतं त्याच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, जेणेकरून जी मटणाची चरबी असते ती घट्ट झाल्यानंतर आपण ती वितळून याच्यामध्ये ॲड करू शकतो, जेणेकरून अर्क जो आहे या कालवणामध्ये उतरणार. तर खूपच अशा उत्तम प्रकारे जी आहे मटणची करी ते आपली लगबग बनवून होतच आलेली आहे. तर अशाच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर अशाच माझ्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर आपली रेसिपी इथे कंप्लीट झालेली आहे. लगभग 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित असे मटण शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कच्चं वाटत असेल तर आपण प्लेट झाकून ठेवूयात आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी ॲड करून लगभग 5 ते 10 मिनटं मीडियम ते लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं थोडासा कच्चापणा असेल तो निघून जाईल आणि व्यवस्थित असं मटण जे आहे, मटण करी ते परफेक्टली तयार होऊन जाते. तर आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की ग्रेव्ही बनवताना आपण गरम पाणीच ॲड करायचं आहे, जेणेकरून तरी अशी वरती तरंगायला लागते आणि खूपच स्वादिष्ट अशी मटण करी ही आपली बनवून होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार. तर असाच माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या. तुमच्या सपोर्टमुळे माझं चॅनल पुढे ग्रो होणार आहे. तर आजची आपली इथे मटण करी जी आहे परफेक्टली अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात की तर्री आणि रोगन जोश किती वेगळं आलेलं आहे. तर या प्रकारे आपली ओल्या नारळाची जी आहे झणझणीत अशी इथे मटण करी जी आहे परफेक्टली बनवून झालेली आहे. तर इथे मी फ्लेम बंद करत आहे, तुम्हाला दाखवत आहे. थोडीशी थंड झाल्यावर अजून थिक होते, तर थोडीशी पातळ वाटत असेल तुम्हाला. तर इथे आपली परफेक्टली मटण करी बनवून झालेली आहे. आवडला असेल व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. तर आय होप मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्ही पण झटपट झणझणीत अशी मसालेदार जी आहे गावरान मटण करी बनवून तयार करा. घरावाल्यांना द्या, घरातल्यांना मेंबरना द्या, हॅपी करा, खुश करा. आजसाठी एवढंच. परत एकदा नवीन रेसिपीसोबत मिळूया. वरतून थोडंसं मी गार्निशिंग केलेलं आहे कोथिंबीरने. तर तुम्हाला आय होप दिसायला पण चांगली आहे रेसिपी आणि टेस्टला देखील खूपच उत्तम होती. तर तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा की कशी बनली आहे. तर आजसाठी एवढंच. पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.